सर यही अपने पारी को कंटिन्यू करना चाहेंगे। वेल, शुभकामनाएं आपको अगले मैच के लिए। और आते हैं फिर से मैदान के बीचों बीच आज के तीसरे मैच के पहले ओवर की पहली गेंद। अच्छी गेंद और अच्छा ड्राइव किया था वहां पर, मिड ऑन पर थोड़ा सा मिसफील्डिंग हुई, परिणाम स्वरूप पहला रन आसानी से लिया और अब दूसरे रन के लिए भी जा रहे हैं। और जब तक थ्रो आता तीसरा रन भी आसानी के साथ पूरा कर लिया, तो 3 रनों के साथ खाता खुला है यहां पर टीम का। और अच्छी गेंद, गुडलैंड गेंद ऑफ स्टंप से बाहर खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन एक बार फिर से गेंद और बल्ले में संपर्क नहीं, विकेट कीपर ने गैदर किया बिना किसी रन के। स्कोर अभी भी 3 रन बिना किसी नुकसान का। पारी का पहला ओवर चलता हुआ। अमित सालके प्लीज आप कमेंट्री बॉक्स के पास आ जाए। अमित सर प्लीज आप कमेंट्री बॉक्स के पास आ जाए। कितना हुआ इसको? 5 ना? धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 3. आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय. स्केअर ऑफ द विकेट, हलक्या हाताने फेकलेला थ्रो, एक धाव कंप्लीट. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती. पहिलं षटक आपण पाहिलं आणि 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2. चांगला फटका ऑन साइडला. डीपचा क्षेत्ररक्षक पुढे वेगाने सरसावेल, चेंडूला गॅदर करेल, एक धाव मिळेल. दुसरीचा कुठलाच प्रयत्न नाहीये आणि एका धावेने संघजन पोहोचतोय, तो म्हणजे 7 या आकड्यावरती. प्रॉपरली टायमिंग करू शकले नाहीत. कार्पेटला रोल करत चेंडू गोल ऑन साइडला. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते आणि एका धावेला दुसऱ्या धावेत पुन्हा एकदा कन्वर्ट केलं गेलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि संघ जर पोहोचतोय तो म्हणजे 9 या आकड्यावरती. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा फिरवलाय, चेंडू वेगाने चाललाय. येस येस नक्कीच, कारण जर गाडीला चेंडू स्टॉप झाला नसता तर नक्कीच चौकार आला असता आणि तेच पंचांनी पाहिलं आणि चौकार पाहायला मिळाला. चांगला फटका पाहायला मिळाला. शॉर्ट पिच चेंडू होता, पूर्णपणे जागा बनवली आणि चौकार खेचला गेला. गोलंदाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा बॅटचं टॉपेज, चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड बाउंड्रीजरमध्ये. पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा परिपूर्ण उचलला गेला आणि तिसऱ्या धावेसाठी बॅटरला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. गडी बाद. जास्त घाई केली गेली आणि त्या कारणास्तव धावबाद बॅटर बाद झाला.
चांगला फटका, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला आणि मिड ऑन रिझन मध्ये सुरेख झेल टिपला गेला आहे. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसला गेला. गोलंदाज तयार. ज्यावेळेला नोमॅन्स लँड मध्ये मस्तकाला मिळते दस्तक, चेंडू चाललाय निघून आणि शेवटच्या क्षणाला चेंडूला मात्र स्टॉप करतील. चांगला बॅकअप, खराब फेकी, चेंडूला गॅदर करतील आणि पाहिलं तर 3 धावा कंप्लीट आणि या 3 धाव्यांनी संघ जर पोहोचतोय 18 या आकड्यावरती. बघा, ICL इंडियन क्रिकेट लीग ला सुरुवात झाली 2006 साली. त्यानंतर IPL इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली 2008 साली. आणि आपणास कोणी विचारलं की या स्पर्धेला सुरुवात कधी झाली FCL, तर आपण सांगू 2025 साली या स्पर्धेला सुरुवात झाली. विकेटच्या पाठीमागे थोडंसं फंबलिंग आणि पंच सांगतात की नो चेंडू म्हणजे नो+1 3 धावा मिळतील आणि फ्री हिटचे संकेत आपण पाहतोय. या फ्री हिट वरती नक्कीच बॅटर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये असेल. चांगलं क्रिकेट आपण आतापर्यंत पाहतोय. गोलंदाज तयार. अगदी 12 ते 14 पावलांचा रणअप एक तेज तर्रार गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेला आधीच मन बनवलं होतं की मी ऑन साइडलाच फटका खेळेन. यस, पंतांचे लेग बायचे संकेत आणि एका धावेने संघ जर पोहोचतोय तो म्हणजे 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 मार्च जागतिक पाणी दिवस म्हणूनच म्हटलं गेलं की पाणी आणि वाणी जरा जपून वापरा, कारण वाणीने तुमचा वर्तमान काळ हा उत्तम राहणार आहे आणि पाण्याने तुमचा भविष्य काळ हा सुरक्षित राहणार आहे. यस, पुन्हा एकदा खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पंच सांगतायत की हा नो चेंडू आहे म्हणजेच फ्री हिट असेल. एका बाजूला विक्टोरी किंग्स आणि दुसऱ्या बाजूला चॅम्पियन चार्जर्स हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की फ्री हिटचा फायदा मात्र बॅटर घेईल, परंतु नाही. बरोबर पायाच्या आणि बॅटच्या मध्ये चेंडूला पिच केलं गेलं. डॉट चेंडू पाहायला मिळाला. लो फुलटोस चेंडू आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटर या ठिकाणी जाईल तंबूच्या आसऱ्याला. क्लीन बोल्ड. फुलटो चेंडू लेग साइडला फक्त दिशा दिली.
डीपचा क्षेत्रक्षक पुढे सरसावेल, 1 धाव मिळेल. एका धावेने सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि या एका धावेने संघटन पोहोचतोय तो म्हणजे 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 जून 1983 या दिवशी लंडनच्या लॉर्ड्स मैदानामध्ये एका धक्कादायक निकालाची नोंद झाली. बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचा 43 धावांनी पराभव करत कपिल देव, रामजीलाल निखंज यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच ICC प्रुडेन्शियल वर्ल्ड कप मिळवण्याचा मान मिळवला आणि संपूर्ण भारतीय देशामध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली सुरुवात अजूनपर्यंत. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. यावेळेला आडव्या बॅटनी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाने केलेला कमबॅक खऱ्या अर्थानं बॅटरला पूर्णपणे थांबवलं गेलं आणि 25 धावा धावफलकावरती. तीन ओवर के समाप्ति के बाद स्कोर 25 रन 3 विकेट के नुकसान पर. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा. इसी हौसला के साथ बल्लेबाज मैदान के बीचों बीच इस ओवर की अगली गेंद लेकर तैयार. चौथे ओवर की पहली गेंद पेवेलियन एंड से थोड़ी सी ऑफ स्टंप से बाहर की गेंद को एक्सलेयर कर दिया शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में जब तक गेंद फील्ड होती. भाई हम लोग ऐसे ही बात करें क्या? माइक को रख दो यार, कोई आवाज ही नहीं आ रहा है यार, क्या है? जोरदार अपील. धावसंख्या पूर्णपणे थांबवली गेली. 25 धावा धावफलकावरती. 3 गडी तंबूच्या आस्त्र्याला. चौथं षटक आपण पाहतोय. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. विकेटच्या पाठीमागे सुंदर कामगिरी पाहायला मिळते. चेंडूला गॅदर करतील, धाव मात्र मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाचं नाव आहे श्लोक. खूप सुंदर नाव आहे. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. ज्यावेळेला चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटला गेला आहे. 2 धावा मिळतील आणि या 2 धावींनी संघजन पोहोचतोय तो म्हणजे 28 या आकड्यावरती. या स्पर्धेमधील 53 धावा या हायस्ट आहेत. पहिल्या सामन्यात आपण 36 धावा पाहिल्या होत्या आणि तिसरा सामना आपण पाहतोय विक्टरी किंग्स बनाम चॅम्पियन चार्जर्स. शॉर्ट पिच चेंडू, अनएक्सपेक्टेड उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. बघा उंची कमी आहे बॅटरची आणि चेंडू निघून जाईल स्टंपच्या वरून. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग. श्लोक फक्त 3 धावा ज्यांनी खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा फटका फसलाय. चान्स आहे. यस नो यस. झेल पकडला आणि धक्का क्रमांक 3 बसतोय विक्टरी किंग्स या संघाला. उसने कौन जीता सेकंड मैच में? इन्होंने इतना निकाला था. बॉलर कौन है? वाविया जीता है ना सेकंड में. अरे वो ओवर हो चेस किया क्या? चेस किया? हां चेस किया ना. तो अभी तो डाल रहा था. सालों क्या अलग है. तो हां तो सिटी वाला जीता बराबर. सिटी वाला पहले में ये विक्ट्री वाली जीता ना. पहले में विक्ट्री वाली जीता. पहले में पहला बॉल. हां ये हिट है. ये जीता. हां जहां दिखा है. इसका ओके. स्लो डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू. पंच सांगतायत की हा खराब चेंडू. वाईडचे संकेत. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं आजच्या दिवसामध्ये.
खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन पाहायला मिळते. अगदी सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. यावेळेला चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी, लो फुल टॉस चेंडू होता. बॅटरची उंची कमी आहे. अगदी समसमान पाहायला मिळतोय. बॅटर आणि गोलंदाज इयत्ता 6वी, 8वी, 9वी आणि 11वी मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी आपण पाहतोय. याही वेळेला खराब चेंडू, वाईट, खराब लाईन पाहायला मिळते. बघा, जीवन असतो व क्रिकेटचं मैदान असतो, दिशा खूप महत्त्वाची आहे. तुमच्याकडे वेग असेल आणि योग्य ती दिशा नसेल तर वेगाचा काहीच उपयोग होणार नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बिमर स्वरूपात हा नो चेंडू पाहायला मिळतोय. अगदी कमरेच्या वर आपण हा चेंडू पाहिला आणि पंचांचे नोचे संकेत. अतिरिक्त स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल आणि संघ जर पोहोचतोय 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 संघ आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत. 6 संघाचे 6 ओनर, त्यांचे कोच, त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका, फुलटो चेंडूवर मिळवल्या तब्बल 1 नाही 2 नाही 4 धावा. गुड शॉट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फुलटो चेंडू होता. डीप थर्डमॅन रिझर्व मध्ये चेंडूला कलेक्ट करतील. 1 धाव मिळेल आणि एका धावेने संघ जर पोहोचतोय तो म्हणजे 36 या आकड्यावरती, 36 धावा धावफलकावरती. या आधीचं षटक आपण पाहिलं, श्लोक, काही कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली. त्यानंतर नवीन गोलंदाज आपण पाहतोय. ज्यावेळेला मिड ऑफ रिझर्व मध्ये डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, अचूक फेकी केली गेली. लाऊड अपील पाहायला मिळतोय. उत्साह जास्त, विश्वास कमी, परंतु बॅटर आपल्या क्रीजवरती सही सलामत पोहोचले गेले आहेत. कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाहीये. 1 धाव मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय श्लोक, पुन्हा एकदा तयार. ओहो, यावेळेला खूपच ऑप्शनच्या बाहेर आले होते. विकेटच्या पाठीमागे सुरू एक झेल टिपला गेला आणि बॅटरला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. आउट. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधील. चॅम्पियन चार्जर्स संघाचे ओनर आपण पाहतोय विठ्ठलजी सुरवंशी सर आणि कोच आपण पाहतोय महेशजी सिंग. शेवटचा बॉल असेल, शेवटच्या षटकातील. श्लोक तयार. आधीच बॅट फिरवली गेली आणि शेवट मात्र गोड केला आणि अशा प्रकारे 5 इनिंगचा खेळ आपण पाहिला आणि 5 षटकाच्या समाप्ती अखेरीस 37 धावा धावफलकावरती आणि 38 धावेचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. सिटी वॉरियर और राइजिंग हॉकर्स दोनों ही कैप्टन प्लीज टॉस के लिए कमेंट्री बॉक्स के पास आ जाएं. सिटी वॉरियर के कैप्टन और राइजिंग के कैप्टन.
सिटी वॉरियर के कैप्टन प्लीज। कैप्टन कैप्टन हाँ कैप्टन सिटी वॉरियर कैप्टन प्लीज टॉस के लिए आ जाए। It is head. सिटी वॉरियर टॉस जीता आपने और पहले क्या सोचा? पिच में नमी है क्या? नहीं, मतलब हम लोग को चेस करने में आसानी होती है। बिल्कुल, आपने सोचा कि टारगेट पहले क्या होता है उस हिसाब से हमारे बल्लेबाज को चेस करने के लिए इजी होगा। बैटिंग लाइनअप उस तरह से हम लोग सोचेंगे। बैटिंग लाइनअप आपने उस तरह से सोचा है, बहुत अच्छा रणनीति है आपकी। राइजिंग, भले ही टॉस आपने लूज किया है लेकिन क्या रणनीति होगी फील्ड पर? हमारी रणनीति यही होगी कि हम लोग अच्छा स्कोर करें और उसको डिफेंड करने का भी ये कर सके। बिल्कुल, आपकी भी भले ही टॉस आपने गंवाया लेकिन आपकी रणनीति है कि अच्छा स्कोर करे और गेंदबाजों को इतना टोटल दे कि उसे डिफेंड किया जा सके। अच्छी रणनीति, दोनों ही टीमों को शुभकामनाएं। अगले मैच पे चलते हैं। दोनों ही टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है कि प्लीज फील्डिंग टीम जल्द से जल्द मैदान पे आ जाए और साथ ही साथ दोनों ही ओपनर। टाइम नहीं है हमारे पास, बिल्कुल बैक टू बैक काफी मैचेस खेले जाने हैं यहां पर। तो निर्धारित 5 ओवर में 38 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। पारी का पहला ओवर लेकर तैयार पेवेलियन एंड से दाहिने हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। दोनों इस्लामी बल्लेबाज, प्रारंभिक बल्लेबाज अपने अपने क्रीज पर मौजूद। पहले ओवर की पहली गेंद हाफ वॉली पर लेकर फ्लिक कर दिया है इसे ऑन साइड में स्क्वायर लेग क्षेत्र पर। जब तक गेंद फील्ड होती पहला रन काफी तेजी से लिया और इस तरह से 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा दोनों ही बल्लेबाजों को। इस सिंगल के साथ स्कोर का आगाज हुआ। 38 रनों की आवश्यकता है, 38 रन चाहिए निर्धारित 5 ओवर में इस मैच को जीतने के लिए। ओवर की दूसरी गेंद ऑन साइड में खेला है, फिर गेंद काफी देर तक हवा पर है, फील्डर गेंद के नीचे आ रहे हैं। कैच की एक संभावना जरूर बनी थी लेकिन जब तक गेंद के नीचे आते गेंद पहले ही जमीन पर टप्पा खा चुकी। सिंगल के साथ एक बार फिर से स्कोर बढ़ता हुआ 2 पर जा पहुंचा है। फुल टॉस से लेकर मिड विकेट के ऊपर से 38 सर्कल पर फील्डर थे, उनके सर के ऊपर से गेंद सीधा सीमा रेखा से बाहर 4 रनों के लिए। सुंदर स्ट्रोक। पहला ओवर पावर प्ले का चल रहा है, देख लिया था गेंद फुल टॉस है,
38 सर्कल पर मिड विकेट का फील्डर खड़ा है, उनके सर के ऊपर से गेंद को सीमा रेखा से बाहर कर दिया 4 रन के लिए। अच्छा स्ट्रोक, 38 रनों की आवश्यकता, थोड़ी रणनीति के बल्लेबाजी करते हुए ये गेंद हाफ बॉल पहले पर, और अच्छा कैच लिया विकेट कीपर ने, पहले ओवर में ही सफलता मिलता हुआ यहाँ। पिच पर नहीं थे, टॉप एज लगा और विकेट कीपर ने एक सुंदर सा कैच लिया और इस तरह से एक विकेट जो उनका गिरा है ये पहले ही ओवर में, और इस पहले ही ओवर में सफलता अर्जित कर ली है फील्डिंग टीम ने। टोटल थोड़ा छोटा जरूर है 38 का, लेकिन डिफेंड किया जा सकता है और ये गेंद को खेला है। देखना है एम्पायर का इशारा, क्योंकि वेस्ट साइड से ऊपर गेंद थी, नो बॉल का इशारा आया और गेंद सीमा रेखा से बाहर। इस तरह से 5 रन टोटल मिलेंगे और गेंद भी काउंट नहीं हो पाएगा। थोड़ा सा कह सकते हैं बोनस यहां पर बैटिंग साइड के लिए। 38 रनों के लक्ष्य को आप डिफेंड कर रहे हैं, तो इस तरह से खराब गेंदबाजी करना आपके लिए खतरे से खाली नहीं होगा। फुल टॉस से लेकर ड्राइव ऑन ड्राइव कर दिया है, लॉन्ग ऑन छेद पर फील्डर जरूर मौजूद है वहां पर। अच्छी फील्डिंग वहां पर, जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते नॉन स्ट्राइकर एंड में आसानी के साथ 2 रन ले लिए। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों ही बल्लेबाजों के बीच में चीते की माफिक दौड़ लगाई है विकेटों के बीचों बीच में। फुल टॉस से लेकर एक बार फिर से खेला है ऑन साइड में, मिड विकेट पे थोड़ा सा मिस फील्डिंग हुई, परिणाम स्वरूप गेंद सीमा रेखा की तरफ जा रही है। देखना रोक पाते हैं नहीं, और हवा के साथ साथ घटा के संग संग मिलेंगे पूरे 4 रन। तर पहिल्या षटकात तब्बल 19 धावा पाहायला मिळत आहेत। चांगली सुरुवात। पहिल्या षटकात आपण एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला आणि एक गडी देखील बाद झाला आहे। लेफ्ट आर्म गोलंदाज आणि नोचे संकेत यस, म्हणजेच फ्री हिट असेल, बॅटरला नक्कीच फायदा होईल। चांगली सुरुवात करून देत असताना हे दोन्ही बॅटर आपल्या संघासाठी 38 धावा आम्ही नक्कीच चेस करू। डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा बघा, मुवमेंट नव्हती, एक पाय पुढे ठेवून आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि विकेटच्या पाठीमागे चेंडूला गॅदर करतील, धाव मिळणार नाहीये, डॉट चेंडू पाहायला मिळतोय। दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये विक्टोरी किंग्स बनाम चॅम्पियन चार्जर्स। यावेळी लो फुलटो चेंडू नो मॅन्स लँड मध्ये मस्तकाला मिळालेले दस्तक, चेंडू नाही थांबणार। चांगले प्रयत्न पाहायला मिळाले बघा, 3 क्षेत्ररक्षक एकाच ठिकाणी। चांगला चौकार पाहायला मिळाला आणि या 4 धावेंनी संघदळ पोहोचतोय। चांगली बॅटिंग पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर यस, पंच सांगतात की वाईड चेंडू। बघा, एक चौकार आल्यानंतर खराब सुरुवात पाहायला मिळते। ऑफ स्टंप से बाहर की गेंद, जोगेश्वरी से घाटकोपर की दूरी, एम्पायर का इशारा वाइट का, और इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 24 धावा धावफलकावरती। ऑन साइड की गेंद को खेलने का प्रयास किया था, एक बार फिर से दिशाहीन गेंद वाइड करार दिया गया। सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 25 पर 25 रन। पारी का दूसरा ओवर चलता हुआ, मात्र 38 रनों का लक्ष्य छोटा है, दिशाहीन गेंदबाजी स्वीकार नहीं की जाएगी। डिसिप्लिन दिखाना पड़ेगा अगर इस टोटल को डिफेंड करना है। यस सर, 26 धावा धावफलकावरती। बॅक टू बॅक वाईड बॉल पाहायला मिळाले, खराब गोलंदाजी पाहायला मिळते। इथून विकेट तुम्हाला मिळवायचे आहेत। यावेळेला जागा बनवली आणि जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होतोय, सक्सेसफुल, पॉवरफुल अँड वंडरफुल। 6 रन
षटकार, क्या बात आहे, जबरदस्त शॉट पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 32 रन्स ऑन द बोर्ड. काय जबरदस्त पाठलाग पाहायला मिळतोय. सागर भाई मात्र अब 6 रनों की आवश्यकता है यहाँ से हुए, तो कह सकते हैं कि रनों का जो रन रेट जो इनको दरकार चाहिए उस हिसाब से बिल्कुल एक रणनीति के साथ बल्लेबाजी कर रहे हैं और कहीं ना कहीं ये जो रन रेट है उनको आगे चलकर फायदा. नक्कीच सर, चॅम्पियन संघ चॅम्पियन सारखी कामगिरी करतोय. अगदी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावरती, 6 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेला चेंज ऑफ पेस, हलक्या हाताने सोडलेला चेंडू ऑन साइडला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबलिंग आणि पाहता पाहता एका धावेला पुन्हा एकदा दुसऱ्या धावेत कन्वर्ट केलं गेलं आणि या 2 धावेनी संघजण पोहोचतोय तो म्हणजे 34 या आकड्यावरती. 4 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडू फिरवलाय, शॉर्टमपूलचा फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये 1 बाउंस, चौकार, 4. और इसी के साथ मैच को आसानी के साथ जीत लिया है चैंपियंस की टीम में और अगले राउंड में अब प्रवेश किया है कि नहीं ये रन रेट के साथ देखना पड़ेगा मुझे, लेकिन अगले मैच के लिए हम तैयार होंगे एक नए मैच के साथ, नए इनिंग के साथ, नए गेंद के साथ, नए एम्पायर के साथ और नए कमेंटेटर के साथ. चॅम्पियन चार्जर्स विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. या सामन्यामधील आपण मॅन ऑफ द मॅच पाहणार आहोत. तर नक्कीच जे संघ पराभूत झाले असतील त्यांना देखील ट्रॉफी दिली जाईल. एक मोठी न्यूज पाहायला मिळाली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. फक्त एक गडी बाद झाला होता, त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी एक मजबूत पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि 38 धावा सहजरित्या चेस करण्यात आल्या. जीत हार माने नहीं रखता, आपने पार्टिसिपेट किया इस टूर्नामेंट में, ये बड़ी बात है. इसलिए टीम मैनेजमेंट, टूर्नामेंट मैनेजमेंट ने डिसाइड किया है कि हारी हुई टीम को भी कुछ ना कुछ प्राइज जरूर दिया जाएगा. तो आप निराश ना हो, सिर्फ अच्छे खेल का प्रदर्शन इस मैदान पर करें. दर्शक जो आपके खेल को देखने आए हैं बिल्कुल उस खेल पर आप